हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा साडेमाडे तीन या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा सिनेमा 2026 चा हायली अवेटेड चित्रपट आहे, ज्याला बघण्यासाठी मला खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं. 2 वेळा शो कॅन्सल झालेत आणि तिसऱ्यांदा जाऊन मला एक थिएटर मिळालं, जिकडे मी एकटा बसून हा पिक्चर बघितलाय. अराउंड 2 तास 15 ते 20 मिनिटाचा चित्रपट आहे, जो कामळी नावाच्या एका मुलीबद्दल आहे. कामळीसोबत असं काहीतरी घडलंय, ज्यामुळे तिला आता न्याय हवा आणि न्यायासाठी ती येते बबन, रतन, चंदन आणि मदनकडे. या फिल्म मध्ये अनेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया निगेटिव्ह पॉइंट सोबत. नंबर 1 या फिल्मचा कॉन्सेप्ट किंवा स्टोरी लाईन, ज्यामध्ये नवीन तर काहीच नाही. जर तुम्ही रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन गोलमाल 4 हा चित्रपट बघितला असेल, तर तिकडली स्टोरी फक्त इकडे चिपकावली आहे, जी विदाउट एनी एफर्ट फक्त कॉपी पेस्ट वाला काम केलंय. 10 ते 15 वर्षे आधीचा कॉन्सेप्ट इथे मेकर्सने रिसायकल आणि रियूज केलाय, जो कम्प्लिटली आउटडेटेड होता आणि म्हणूनच चित्रपट स्टार्ट ते एंड पर्यंत पूर्णपणे प्रेडिक्टेबल होता. इनफॅक्ट फिल्मच्या क्लायमॅक्स मध्ये सुद्धा काय होणार आहे, कसं होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच कळून जाते. ऑनेस्टली मला या फिल्मचा क्लायमॅक्स खूप जास्त जेनरिक आणि रुटीन वाटला, ज्यामध्ये नवीन तर काहीच नव्हतं आणि अशा प्रकारचा क्लायमॅक्स आपण अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये ऑलरेडी बघितले. सेकंडली हा सिनेमा फक्त कॅश ग्रॅबिंग आणि नॉस्टॅल्जियाच्या हिशोबाने बनवलाय, कारण फिल्मच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या स्टोरीमध्ये काहीच कनेक्शन नाही. फक्त पार्ट 1 च्या कॅरेक्टर्सला इथं रियूज केलंय. पुढे फिल्मची सेकंड हाफची कॉमेडी सुद्धा मला स्ट्रिक्टली ॲव्हरेज वाटली. कॅरेक्टर्स कॉमेडी करण्याचा प्रयत्न तर करतात, बट अगेन ती कॉमेडी कुठे ना कुठे फोर्सफुल वाटू लागते. प्लस रिंकूचा जो कॅरेक्टर आहे, तो इतका इमोशनली रिलेटेबल किंवा इम्पॅक्टफुल वाटत नाही. पुढे फिल्मचा अजून एक मायनस पॉईंट आहे याचा इंटरव्हल ब्लॉक सिक्वेन्स. त्याची एडिटिंग किंवा जे काही ग्राफिक्स CGI यूज केलंय, अतिशय खराब होतं, डिझास्टर होतं आणि ज्या कोणी व्यक्तीने तो सीन एडिट केलाय किंवा त्याचे ग्राफिक्स टाकले, भाई त्याचा 1 महिन्याचा पगार कापा ना. मुव्हिंग ऑन टू द पॉझिटिव्ह साइड ऑफ द मूवी, या फिल्मचा पहिला पॉझिटिव्ह पॉईंट आहे याचे वन लाइनर डायलॉग्स. मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव या तिघांची ऍक्टिंग, परफॉर्मन्स आणि ज्या प्रकारे त्यांची डायलॉग डिलिव्हरी होते, फर्स्ट हाफ फुल ऑन एंटरटेनिंग आणि फनी होता, ज्यांनी जराही बोर केला नाही. इन टर्म्स ऑफ ऍक्टिंग परफॉर्मन्स, या फिल्ममध्ये अशोक मामा, रिंकू राजगुरू आणि जे कोणी ऍक्टर्सने नेगेटिव्ह कॅरेक्टर्स प्ले केले होते, सगळ्यांची परफॉर्मन्स चांगली. बट इन टर्म्स ऑफ कॉमेडी, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव या तिघांनी चुंबेश्वरी परफॉर्मन्स डिलिव्हर केली आहे, ज्यामुळे हा चित्रपट मला एन्जॉयबल वाटला आणि लूप होल्स असून सुद्धा ते कव्हर अप झाले. कॉमेडीच्या बाबतीत या फिल्मचा अजून एक बोनस पॉईंट आहे, तो म्हणजे संजय नार्वेकरची परफॉर्मन्स. या फिल्ममध्ये संजय नार्वेकर सरांनी एका बाबाचा कॅरेक्टर प्ले केला, जो प्रत्येक वेळी तिरी 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 करत राहतो आणि जेव्हा जेव्हा हा बाबा आणि मदन आणि चंद एकत्र स्क्रीनवरती येतात, बाय फुल ऑन धमाल होते पिक्चरमध्ये, जे मला खूप जास्त आवडलं. पुन्हा एकदा साडेमाडे तीन सिनेमा एका पेन किलर सारखा आहे, जो तात्पुरते तुम्हाला बरं वाटेल बघताना, बट त्यानंतर तुम्ही या सिनेमाला विसरून जाल. तर हा चित्रपट बघितले होते जेव्हा मी घरी आलो, तेव्हा माझे घरचे अशी बनवाबनवी या सिनेमा टीव्हीवरती बघत होते आणि अशी बनवाबनवी या सिनेमा जास्त एन्जॉय केला ॲज कम्पेअर्ड टू पुन्हा एकदा साडेमाडे तीन. बट हा सिनेमा तुम्ही वन टाइम वॉच कन्सिडर करू शकता, जर तुम्हाला नॉन ब्रेनर सिनेमे आवडत असतील तर. बाकी या सिनेमाला व्हॉट्स माय रिव्ह्यू तर्फे आउट ऑफ 5 3ची रेटिंग. तुमच्यापैकी जर कोणी हा सिनेमा थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.